पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा। सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी असलेलं उजनी धरण हे आता 100% भरलं। सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता यामुळे मिटली। जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा वाढ। हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, त्यामुळे तापी नदी पात्रात विसरली। बुलढाण्यामध्ये जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, तर नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील शेतीचं मात्र नुकसान, घरांमध्येही पाणी शिरलं। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, मानोऱ्याच्या पिंपरी शिवारात शेतीचं नुकसान, नाल्याचं खोलीकरण न झाल्यामुळे पाणी शेतात घुसलं, पंचनामे करून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यात खडकवासला धरण साखळी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी, तर 9 दिवसात पाणीसाठ्यात किरकोळ शिवाड। खडकवासला धरणाचा पाणीसाठा 58.16%वर, तर खडकवासला धरण साखळीचा पाणीसाठा 88.47%वर। वाशिमच्या खंडाळा इथला आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। सांडव्यातनं मागील 10 ते 12 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू। सध्या पावसाची विश्रांती, मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची भीती। चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ धबधबा प्रवाहित, सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून या धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी। अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पामध्ये 54% जलसाठा। मागील 3 दिवसातील पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलसाठा हा 35%वर पोहोचला। धुळे जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कापसाला मावा रोगाची लागण, तर 10 ते 12 दिवसात पाऊस न आल्यास या ठिकाणी नुकसान होणार, शेतकरी हतबल।